हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग। तर यस गाईज, आजचा व्लॉग हा असणार आहे थोडासा माय शूट डोंट शाउट प्लीज। तर यस गाईज, आजचा व्लॉग जो असणार आहे तर थोडासा मी काही गोष्टी शेअर करणार आहे। तर काही शेअर करणार आहे किंवा कशा रिलेटेड आहे तर ते तुम्हाला कळेलच। तर मध्येच बर्थडे झाला, बर्थडे झाल्यानंतर खूप दिवस झाले मी व्लॉग्स बनवत नव्हते। बर्थडेचा व्लॉग मे बी लास्ट असेल, एक आठवडा झाला मी व्लॉग्स बनवले नाही। तर सिच्युएशनच अशी होती की बर्थडेला ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा मायशूची तब्येत अचानक बिघडली। मायशूची ॲक्च्युली बर्थडेला जाण्याच्या 1-2 दिवसा आधीपासूनच तिची तब्येत थोडीशी म्हणजे ताप वगैरे येत होता तिला। आणि त्या दिवशी आम्हाला वाटलं की तिला माझ्याकडे औषध आहे, डॉक्टरनी रेकमेंड केलेलं, तर ते मी तिला देत होतो। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की थोडंसं सेटल होईल ती औषध पिल्यानंतर। पण नेमकी बड्डेला गेलो आणि बड्डेला तिथेच हॉलवर तिने खूप साऱ्या उलट्या वगैरे वॉमिट वगैरे केलं। तिला कंटिन्यू वॉमिटिंग होत होतं, कंटिन्यू 2 दिवस ती वॉमिट करत होती। तर थंडीचं क्लायमेट आहे पुण्यामध्ये आणि तर आपल्याकडे लहान मुलं असतील तर नक्की काळजी घ्या। कारण मायशूची जी तब्येत जशी होती ती आम्ही बघितली तर आम्हाला खूप जास्त टेन्शन आलं होतं। कारण म्हणजे लिटरली ते 4-5 दिवस मायशूची तब्येत खूप जास्त आजारी होती मायशू। आणि थंडीचं क्लायमेट, अचानक थंडी पुण्यात वाढली आणि सगळं काय म्हणतात ते क्लायमेट चेंज झाले अचानक, त्याच्यामुळे त्रास होतोय। तर मायशू खूप आजारी पडली। म्हणजे आम्ही बर्थडेवरनं आलो त्याच्यानंतर मायशूला वॉमिटिंग कंटिन्युअसली 2 दिवस वॉमिट चालू होतं। आणि त्यात माझं ऑफिस आणि बाकीच्या गोष्टी, मी तर ऑफिसला सुट्टी टाकलेली, बट होतं अशा सगळ्या गोष्टी। आणि आजचा टॉपिक हा ह्याच रिलेटेड आहे की पुण्यात थंडी आहे, तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर नक्की काळजी घ्या। अचानक क्लायमेट चेंज झालेलं आहे। आणि त्याचबरोबर मी माझं ऑफिस लाईफ आणि घर कसं मॅनेज करते किंवा माझ्या मुलींना कसं मी मॅनेज करते तर मी तुमच्यासोबत आज ते म्हणले चला शेअर करूया। तर तिचं अचानक शेड्यूल चेंज झाल्यामुळं ती पडली आजारी। शेड्यूल म्हणजे थंडी आणि काय म्हणतात ते तिला आहे ना क्लायमेटमुळे थोडंसं हे झालं आणि वॉमिटिंग चालू झालं, इन्फेक्शनमुळे वॉमिटिंग चालू झालं। तर मग आम्ही नेक्स्ट डे तसंच काढला, म्हणजे नेक्स्ट डे तिला लगेच दवाखान्यात मी घेऊन आलो, आम्ही जाऊन आणलं। तर ते नॉर्मली म्हणले की क्लायमेटमुळे मे बी क्लायमेटमुळे तिला सर्दी वगैरे आहे असं म्हणले। तर मग त्यांनी औषधं वगैरे दिली, घरी घेऊन आलो। तर नेक्स्ट डे तिला आम्ही औषध वगैरे आणलं डॉक्टरांकडनं। तर डॉक्टर म्हणले की नॉर्मल आहे, म्हणजे सर्दी वगैरे आणि क्लायमेटमुळे चेंजेसमुळे तिला फिवर आलाय आणि फिवर खूप जास्त होतं तिला आणि रात्रीच म्हणजे तिला ताप वगैरे यायचा। तर आम्ही नेक्स्ट डे तिला रात्री वगैरे झोपली, ती वॉमिटच करत होती 2 दिवस, लिटरली ती वॉमिट करत होती, ती पाणी पिलं तरी वॉमिट करायची। तर मी तिला कंटिन्युअसली बॉईल पाणी वगैरे चालू केलं, उकळलेलं पाणी द्यायला चालू केलं। तर तिची जी 2 दिवस थंडी होती, म्हणजे तिला जे ताप येत होता ना, ती लिटरली आम्ही दोघं ना रात्री म्हणजे झोपलोच नाही आम्ही दोघं रात्री। कारण आम्ही एका ब्लँकेटचे 4 फोल्ड करून तिच्या अंगावर टाकत होतो, एवढी तिला थंडी वाजत होती। आणि प्लस आमची एक ब्लँकेट, असे 5-5 ब्लँकेट घेऊन सुद्धा ती थंडीने अशी कुडकुडत होती। तर एवढी थंडी तिला वाजत होती आणि एवढं क्लायमेट अचानक चेंज झाल्यामुळे, सडन चेंज झाल्यामुळं तिला त्रास झाला तो। तर आता ती स्टेबल आहे, आता नॉर्मल आहे। आम्ही डॉक्टरांकडे 2 वेळा जाऊन आलो, तर कन्सल्ट केलं त्यांना, तर ठीक आहे नॉर्मल आहे म्हणजे ते, असं काही सिरियस नाही आहे। तर येस, तुम्ही पण तुमच्या घरात मुलं असतील तर काळजी घ्या। त्यामुळे मी व्लॉग्स बनवत नव्हते किंवा काहीच करत नव्हते, कारण मायशू लास्ट वीक पूर्ण मायशू आजारीच होती आणि काही सुधरत नव्हतं। आणि ती कंटिन्युअसली मम्मी, म्हणजे मलाच फक्त ती मम्मी पाहिजे होती तिला फक्त, बाकी अदरवाईज कुणाकडेच ती जात नव्हती। म्हणजे लिटरली मी बाथरूममध्ये आंघोळीला जरी गेले तरी ती बाहेर रडत बसायची की एवढी तिला मम्मी लागत होती। तर अदरवाईज ती राहते सगळ्यांकडे, बट आजारी होती त्यामुळे। आणि त्यातच माझं ऑफिस असतं, तर ते मी कसं मॅनेज करते किंवा ऑफिसला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते। तर ऑफिस आणि टचवूड
एक गोष्ट चांगली की माझं कसं मॅनेज करते, तर ऑफिसला जाते आणि टचवूड माझं ऑफिस असं आहे, मी एक सिनियर अकाउंटंट आहे कंपनीमध्ये चांगल्या, तर त्याच्यामुळे मला सॅटर्डे आणि तर मला थर्सडे आणि संडे दोन्ही दिवस सुट्टी असते, आठवड्यातून 2 दिवस मला टचवूड सुट्टी असते. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या मॅनेज होतात, दोघींना घेऊन मॅनेज करते मी. आणि ऑफिस सॉफ्टी तर सकाळी जाते, सॉफ्टीचा तर काही विषय नाही आहे. सॉफ्टी सकाळी 7-7:30 वाजता घर सोडते, तर ती दुपारी 3-3:30ला येते. आणि त्याच्यानंतर ती आल्या की तिचं शेड्यूल आहे, तिचं आल्यावर जेवण वगैरे करायचं आणि जेवण वगैरे करून ट्युशनला वगैरे जायचं. तिचं शेड्यूल ॲक्च्युली सेट आहे, तिला कुणी डिस्टर्ब करत नाही किंवा काय नाही. सॉफ्टीचं शेड्यूल आहे तर ते सेट आहे आम्हाला, म्हणजे आम्हाला सॉफ्टीच्या शेड्यूलमध्ये काही चेंजेस नाही करत आम्ही, आणि नाहीच होत, कारण ती ह्याच्यामध्ये शेड्यूलमध्ये बसलेली आहे. तर त्यामुळे तिचं कसं असतं, ती सकाळी जाते, आली की तिचं आवरते, जेवण करते आणि ट्युशनला जाते. आली की मग ट्युशनवरनं आली की मग थोड्या वेळ खाली खेळायला जाते पार्किंगमध्ये वगैरे. त्याच्यानंतर मग डिनर करते, जेवते, स्टडी काय असेल होमवर्क वगैरे ते करते आणि झोपते. असं तिचं ठरलेलं शेड्यूल आहे, त्यामुळे मला सॉफ्टीचं असं स्पेसिफिक असं काही बघावं लागत नाही. दुसरी गोष्ट येते ती मायशूची, म्हणजे सॉफ्टीच्या अपोजिट, एक्झॅक्ट अपोजिट मायशू आहे. मायशू म्हणजे खूप जास्त माझ्याशी अटॅच आहे, त्यामुळे ती मला कुठेही जायला सोडत नाही, एकटी सोडत नाही. म्हणजे खूप डिफरन्स आहे दोघींमध्ये, की एकदम काय म्हणतात त्याला, एकीला मी अजिबात लागत नाही. म्हणजे ठीक आहे, ती लहानपणापासून आईकडे वगैरे राहिली आहे सॉफ्टी, त्यामुळे तिला आमची अशी काही स्पेसिफिक असं वाटत नाही की बाबा मम्मीच पाहिजे. तिला आम्ही ह्याच्यात बसवलं होतं की बाबा सगळं ॲडजस्ट करते. बट त्याच्या अपोजिट मायशू आहे. मायशूला माझ्याशिवाय तिचं पान हलत नाही, आणि जेव्हा तिला मी आणि डॅडा कंपल्सरी डोळ्यासमोर लागतो, तर ती आता खूप जास्त त्रास देते की नाही मम्मी पाहिजे, मम्मी करत असते. तर त्याच्यामध्ये पण ऑफिसला जायचं, आणि त्याच्यात ती आजारी होती. त्यानंतर ॲक्च्युली मी सुट्टी टाकलेली, ती आजारी होती त्याच्यानंतर. बट जेव्हा ती थोडी सेटल होईपर्यंत मला ऑफिसला जायला आलं, त्यावेळेस मला थोडंसं असं फील आलं होतं की यार, म्हणजे काय म्हणतात त्याला, की आपलं बाळ आजारी आणि ऑफिसला जायचं. बट ठीक आहे, काय आपलं करिअर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत लाईफमध्ये करायच्या, तर त्यासाठी आपण सगळं करतोय. असं आहे माझं आत्तापर्यंतचं सगळ्या गोष्टी. आणि काय की मायशू आहे ना, अटॅच खूप आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय, तिला मी आत्तापर्यंत कुठंच एकटीला सोडलं नाही. जसं की सॉफ्टी आईकडे कंपल्सरी राहत होती, 7 महिन्याची 8 महिन्याची असल्यापासून सॉफ्टी राहत होती, सॉफ्टीला सवय लागलेली. बट मायशू तशी कुणाकडेच राहिली नाही, आणि एक रात्र पण ती मला सोडून राहिलेली नाही आहे, त्यामुळे ती अशी आहे. असा खूप डिफरन्स आहे दोघींमध्ये. आणि सॉफ्टी शांत आहे, खूप मॅच्युअर झाली, वयाच्या मानाने खूप जास्त मॅच्युअर झाली. तशी मायशू खूप जास्त त्रास देते, खूप म्हणजे लिटरली कांट बिलीव्ह असं ती त्रास देते. तर यस, हा खूप डिफरन्स आहे. आणि माझं ऑफिस लाईफ आणि हे मॅनेज होण्यात माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट आहे मला, मम्मीकडचे पण आणि सासरचे पण, कारण ते सगळ्यांनी मिळून मला हेल्प केली, सपोर्ट केला, तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ऑब्व्हियसली माझा नवरा हजबंड त्याचा पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप, कारण मी जेव्हा ऑफिसला जाते बऱ्याच गोष्टी तो मॅनेज करतो, किंवा मला जर सुट्टी घ्यायची असेल किंवा मला हाफ डे घ्यायची असेल तर बऱ्याच गोष्टी घरातल्या तो मॅनेज करतो. माझ्या सासूबाई आहेत, त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर माझी मम्मी मॅनेज करते. अशा गोष्टी आम्ही सगळ्या मॅनेज करतो, की सासूबाईंना वगैरे कुठे बाहेर जायचं असेल तर सॉफ्टीला मायशूला मी मम्मीकडे ठेवू शकतो बिंदास. मम्मी पप्पांकडे, पप्पा वगैरे खूप छान तिला सांभाळतात. त्याच्यामुळे मी ऑफिसला जाते, मी काम करते, हे सगळं पॉसिबल होतं ते माझ्या घरच्यांमुळं. त्यांचा मला खूप छान सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीमध्ये, खूप छान मला हेल्प करतात ते सगळ्या गोष्टीची. आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पण काही असं वेगळं शेड्यूल नाही, मस्त आपलं स्वयंपाक वगैरे करायचा आणि टाईम स्पेंड करतो मी. असं काही नाही की आम्ही संध्याकाळी आल्यावर सगळे सॉफ्टी वगैरे मायशू रेहाना मी टाईम स्पेंड करत नाही. आम्ही छान असं संध्याकाळी आल्यावर आमचा टाईम स्पेंड करतो. त्यामुळे आम्ही शक्यतो आम्ही शक्यतो संडेला आमचा एक वेळ आहे की तो आम्ही आमच्यासोबतच देतो. अदरवाईज कुठेच आम्ही जात नाही, कुणाच्या मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, कारण आम्हाला आमचा स्पेसिफिक असा टाईम पाहिजे असतो आमच्या चौघांचा. तर असं असतं आमचं. गाईज यस, स्ट्रगल आहे, पण म्हणजे स्ट्रगल असं आहे की खूप सारं सॅक्रिफाईस करावे लागतात. जेव्हा बाळ आजारी पडतं, आपली बाळ आजारी पडतं आणि त्यावेळेस ऑफिसला जावं लागतं, ते एक खूप मोठं सॅक्रिफाईस असतं. आणि यस, ते करावंच लागतं, प्रत्येकाला करावं लागतं, प्रत्येकाचं काम आहे. आणि
काहीतरी अचीव करायचं लाईफमध्ये, काहीतरी करायचं आहे, सक्सेस व्हायचं आहे किंवा अजून काही गोष्टी करायच्या तर आपलं करिअर सेट करायचं आहे, तर येस या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे येस असं मी वर्क लाईफ असं आणि ऑफिस लाईफ आणि घरचं लाईफ असं जे काय आहे ते मी माझ्या घरच्यांच्या सपोर्टनी मी मॅनेज करते. तर येस तुम्ही पण आता यातनं मी ह्या व्हिडिओमधनं एक सांगते की तुम्ही पण तुमच्या घरात लहान मुलं असतील तर आता सर्वात पहिली मेन गोष्ट की तुमच्या घरी लहान मुलगा असेल तर थंडीमध्ये काळजी घ्या. पुण्याची थंडी खूप जास्त आहे तर काळजी घ्या. खूप जास्त टेम्परेचर आहे आणि आम्ही जे 8 दिवस फेस केलं ते खूप डेंजर होतं म्हणजे आमच्यासाठी, कारण मावशी ह्याच्या आधी कधी अशी आजारी पडली नव्हती. आणि बाकीचं जे काही आहे माझं ऑफिस लाईफ किंवा अजून कशाच्या रिलेटेड, तर तुम्हाला जर माझं वर्क लाईफ किंवा माझ्या ऑफिसच्या रिलेटेड किंवा आणि तुम्हाला कुठल्या रिलेटेड ब्लॉग्स बघायला आवडतील तर तेही मला कमेंट करा. मी नक्की त्या टॉपिकवर त्या रिलेटेड ब्लॉग्स घेऊन येईल. आणि येस आता ब्लॉग्स कंटिन्यू करायचे, खूप ब्रेक होतोय ब्लॉग्स बनवताना. तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच आणि काळजी घ्या, थंडी आहे. तर चला आता भेटूया एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.